नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. राजांचं प्रजेबाबत आणि वतनदारीबाबत घेतलेले निर्णय. महाराजांना त्यांची प्रजा ही त्यांच्या मुलासारखी. प्रजेला काही त्रास नको याकरिता महाराज नेहमी त्यांच्याकरिता नवीन योजना राबवायचे. चला मग पाहूयात असेच. एके दिवशी महाराज प्रजाहितासंबंधीचा आपल्या मंत्रिगणासोबत बोलत असतानाचा प्रसंग आहे. राजांनी पिढ्यानपिढ्या चालत येणारी वतनदारी कमी करण्याचा निर्णय सांगितला. यापुढे कुलरहित वतनदाराच्या ताब्यात नाही. वतनदारांनी साहेबी रयतेला नागविन म्हटल्याविना जमणार नाही. जुलूम करीत वतनदार माजले. वाडे घोडे कोट बांधून प्यादी बंदुके बाळगून राहू लागले. सांगवायस गेले तर भांडवायस उभे राहतात, प्रसंगी शत्रूलाही मिळतात. हे सारं बंद व्हायला हवं. अनाजी आजवर जे विराजदार इनाम घेत होते ते सर्व अमानत बंद करून जमीनदारांना पाटील कुलकर्णी यांना फक्त हक्क बांधून द्या. या वतनदाराचे वाडेकडे बांधून टाका आणि यापुढे जमीनदारांनी बुरुजांचा वाडा बांधू नये, घर बांधून राहावे असा हुकूम जारी करा. पण देवस्थान वतन असतील ती कायदा सर्वांना सारखाच. त्याला देवस्थानही अपवाद नाही. देवस्थानाचा दिवा, बत्ती, नैवेद्य, अभिषेक यांचा खर्च सरकारातून दिला जावा. मुसलमानाचे पीर, मशिदी यांचेही सर्व सरकारातून व्हावेत. ब्राह्मण, विद्यावंत, वेदशास्त्र संपन्न, ज्योतिषी, अनुष्ठानी, तपस्वी, गावोगावचे सत्पुरुषाचे पाहून, त्यांचे कुटुंब पाहून अन्न वस्त्र प्याला लागेल त्याप्रमाणे धान्य द्रव्य गावाची गावी महाली नेमून देऊन दर साल त्यांना कारकुनी पोहोचवावं. ब्राह्मणांनी ते अन्न भक्षून स्नानसंध्या करून राजी असे कल्याण चित्तून सुखरूप असावे. अनाजी राजांकडे बघत होते. राजांनी एवढा विचार केला असेल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. केवळ जिज्ञासेने त्यांनी राजांना विचारले, आणि रयत आमची परीक्षा पाहता? राजांनी विचारले. अनाजी घाबरे झाले. राजे हसून म्हणाले, अनाजी, रयतेला प्रथम काय हवं? पोटभर अन्न, निवाऱ्याची जागा, शेतीसाठी लागणारी अवजार, जनावर आणि लज्जा निवारणार्थ अंगभर कपडा. एवढं दिलं की तृप्त आहे. पण आपण त्यापेक्षा जास्त विचार करायला हवा. पिकवतात ते पण अन्न, अन्नाला तेच महाग. निवाऱ्यासाठी, प्रपंचासाठी कष्टाला लागणाऱ्या जनावरांसाठी बिचारे कर्जबाजारी होतात आणि आयुष्यातून उठतात. राजसद्यावर कब्जे ते बालपणापासूनच ऐकत ते सारे मानत राहिले आहेत. रयतेला विश्वास द्या. ते पिकवतील त्याचा 5 हिस्से करा. 2 हिस्से सरकारी, 3 त्यांचे. जमिनीची मोजमाप करा. जमीन मोजून आकारून गावच द्या. नवीन रयत आली तर त्यांना लागणारी अवजारे, गुरंढोरं सरकारातून द्या. बियांसाठी चांगलं धान्य द्या. रयतेला धान्य कमी पडलं तर ते द्या. हवं तर त्यांच्या कृतीप्रमाणे 2-4 वर्षात तो ऐवज उगवून द्या. रयत आहे म्हणून आम्ही राजे. तेच उठले तर आम्ही कुठले. वर्षाच्या वर्षाला पिकं पाहून वसूल करा. एवढं केलं तर बिचारे तुम्हाला दुवा देतील, सुखी होतील. साऱ्या मुलखात वावटळ पसरली. कोणत्याही शाहीत आजवर जे घडले नव्हते ते शिवशाहीत घडत होते. सारे वतनदार संतप्त झाले होते, पण प्रजा मात्र तृप्त झाली होती. तृप्त प्रजेचे रूप पाहून संतप्त वतनदाराचे राजांना काही वाटले नाही. राजे स्वतः गावागावात फिरत होते. हुकुमांची अंमलबजावणी पाहत होते. राजांचे स्वप्न आकार घेत होते. चिंचवड देवस्थान हे मोठे देवस्थान होते. ते वतनही मोठे होते. राजांच्या हुकुमानाने चिंचवडचे देवस्थान संतापले. त्यांनी राजांना पत्र पाठवले. वतन काढून घेणे हे देवस्थानावर अतिक्रमण असल्याचे सांगितले. राजांनी देवस्थान खर्चासाठी लागेल तेवढी रक्कम दर साल देण्याचे अभिवचन दिले. पण देवांना ते मान्य झाले नाही. त्यांना वतनच हवे होते. वतनावरील आपला हक्क गमावू देण्यास ते राजी नव्हते. राजांनी त्यांना सरळ सांगितले, आपण गोसाव्याला वतनाचा लोक कशाला? तुम्हाला तुमची विरोधे चालवता येत नसतील तर ती आम्हाला द्या. आमची विरोधे तुम्ही घ्या, तुमची आम्ही चालू. या उत्तराने गोसावी निरुत्तर झाले. राजांनी आव्हानच दिले होते. चिंचवडचे देवस्थान वतन स्वराज्यात बिनबोबाट सामील झाले. यावरून आपल्याला एक समज येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेला सर्वोपरी मान्य दिला. ह्या प्रजेसाठी स्वराज्य निर्माण केलं. त्याच प्रजेसाठी वतनदारी बंद केली. त्याच प्रजेसाठी त्यांना हवे त्या सुविधा दिल्या.
असा राजा पुन्हा होणे नाही. ही सगळ्या गोष्टी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या राज्यघटनेत लिहून गेलेली आहे. याच पद्धतीने जर अंमलबजावणी करणारा माणूस शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा असेल तर त्या गोष्टी स्वरूपातील जय शिवाजी, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.